सत्संगजी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. सत्संगजी खरंच आपले मोठे भाग्य आहे. सत्संगजी आपल्या जीवनामध्ये हे समयचे सद्गुरू आले आणि वेळ आहे तोपर्यंत आपल्याला या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि आपल्या भक्तीला सुरुवात झाली. सत्संगजी मृत्यूना मने थोर थोर. मृत्यूबद्दल अनेक विद्वानांची अनेक मते आहेत. कोणी याला जीवनयात्रेचा अंत मानतात, तर कोणी याला नवीन जन्माचा आरंभ. कोणी मृत्यूला कपडे बदलण्याच्या क्रियाप्रमाणे मानतात, तर कोणी याला संपूर्ण कटकटीचा अंत. कोणी मृत्यूला जीवनातील अतिभयंकर घटना मानतात, तर कोणी याला अतिउत्तम घटना मानतात. मृत्यूला कोणी जीवनात विशेष मानतात, तर कोणी याला क्षुल्लक मानतात. मृत्यूचे रूप भलेही काहीही असो, परंतु याला जीवनात फार महत्त्व आहे. या गोष्टीला नाकार देता येणार नाही. अनेक विद्वान आणि जिज्ञासूंनी यावर आवश्यक विचार केलेला असेल. कोणी यावर कसाही विचार केलेला असो अथवा नसो, अथवा कोणी याबद्दल अनभिज्ञ असो, तरीही प्रत्येकाचा अंत मृत्यू निश्चित आहे. सत्संगजी श्री समर्थ रामदास स्वामी यावर लिहितात, सरिता संचिताचा शेष, नाही क्षणाचा अवकाश. भरताना भरता निमिष जाणे लागे. मृत्यूकाळ काठीनिकी, बैशी बळी याच्या मस्तकी. महाराजे बळीये लोकी, राहो ना सक्ती. चारी खाणे चारी वाणी, 84 लक्ष जीव येऊनी. जन्म आले तितके प्राणी, मृत्यू पावती. मृत्यू ना मने थोर थोर, मृत्यू ना मने हरिहर. मृत्यू ना मने अवतार भगवंताचे. सत्संगजी कोण्या व्यक्तीच्या शरीराचा अंत झाल्यावर त्याला स्मशानभूमीवर घेऊन जाताना अंतयात्रेत जाणाऱ्या प्रत्येकाचे मन मृत्यूबद्दल काही ना काही विचार करण्यास प्रवृत्त होतेच. अनेक संतांच्या विचारधाराचा अभ्यास केल्यावर मृत्यूबद्दल हेच तथ्य निघते की ज्या सज्जनांना प्रभू परमेश्वराचे जो निराकार आहे त्याचे ज्ञान ओळख होते, हे जगत अशाश्वत व परमेश्वर शाश्वत याचा पक्का निर्णय होतो, त्यांच्याकरिता मृत्यू परम आनंदाचा क्षण आहे. विजय उत्साहाचा क्षण आहे. मुक्तीचा क्षण आहे. जसे सत्संगजी संत कबीरजी लिहितात की जिस मरने से जग डरे, मेरो मन आनंद. मरणे तोही पाहिये पूर्ण परमानंद. अवतारवाणीमध्येही लिहिलेले आहे की येणे जाणे न लगे, काही जन्म मरण फासे तुटती. अवतार गुरुचे चरण स्पर्शिता, मिळते ही जीवनमुक्ती. सत्संगजी संत तुकाराम महाराजही लिहितात की आता नाही येणे जाणे, सहज खुटले बोलणे. सत्संगजी हा जो एवढा भक्तीचा आटापिटा आणि या जगाचा एवढा विरोध कशा करता सहन करतो, तर शेवटचा दिवस गोडवा व्हावा म्हणून. ब्रह्मज्ञानीच्या नजरेस सर्वस्व धनधार भरलेला परमेश्वर नित्य दिसू लागतो. जो परमेश्वर निराकार आहे व अंती तोच आत्म्याचे चिरस्थान अक्षय ठिकाण आहे. परमेश्वराबद्दलचे अज्ञानच अंगसंग असलेल्या परमेश्वर माहीत नसणे, ओळख नसणे हे मृत्यू आहे. जो परमेश्वराच्या ज्ञानापासून वंचित राहतो तोच या मानवी शरीराच्या एका मृत्यूपासून अनेक वेळा मृत्यूच्या फेऱ्यात आणि 84 लक्ष येऊनी जन्मणे तितकेच मरणे अडकतो. मृत्यूची बिडी जोपर्यंत कायम पक्की असते तोपर्यंत निराकार प्रभूचे ज्ञान होत नाही व ज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत पूर्ण सद्गुरूची भेटही होत नाही. पूर्ण सद्गुरूद्वारे ज्ञान प्राप्त झाले की मनुष्य मृत्यूवरती विजय प्राप्त करू शकतो. ज्ञान नसलेल्या मनुष्याच्या सर्व शुभकर्मावर मृत्यू पाणी फिरतो. परंतु जर पूर्ण सद्गुरूकडून परमेश्वर जाणून तदनंतर भक्ती जो मनुष्य करील त्याच्याकरिता मृत्यू त्याला आनंदमय ठरेल. त्या भक्ताच्या आत्म्याला यमदूत बांधू शकत नाही, कारण मरणसमयी शरीरातून आत्मा निघताच परमेश्वर त्याचे रक्षण करतो. याबद्दल भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझा भक्त देखून या, यमदूत जाती सांडून या. त्याशी मी विमानी बैसून या, आपण पैनेत असे.
अवतारवाणीमध्येही लिहिलेले आहे की निरंकार आहे जग करता, जया घरी हा वास करी, मृत्यू सदा थर कापे त्याला, धर्मराज घाबरे उरी. आणि मृत्यू तुझ पाहून एकटा तुझवर जो करते हल्ला, प्रीत प्रभूची रक्षण करते ऐशा कठीण समय आला. सत्संगजी, मृत्यू संसारी जीवांना असफलतेचे चिन्ह आहे, एक निराशेचे चिन्ह आहे, पुनर्जन्माचे चिन्ह आहे, दुःखाचे चिन्ह आहे, अस्थिरतेचे चिन्ह आहे, भीतीचे चिन्ह आहे. या सर्व गोष्टीचा नाश फक्त एका ज्ञानाच्या सामर्थ्यानेच होते. परमेश्वराचे ज्यांना ज्ञान नाही ते आपल्या अनमोल अशा मानवी जीवनाचा घात करतात. श्री समर्थ रामदास स्वामी लिहितात की ज्ञानेविन प्राणी याशी, जन्म मृत्यू लक्ष 84, तितक्या आत्महत्या त्याशी. म्हणून या आत्महत्यारा नरदेही ज्ञानेविन, कदा ना चुके जन्म मरण, भोगणे लागती तारुण, नाना नीच येऊनी, रीस मरकट श्वास सुकर, आश्व वृषभ महिषाखर, काक कुरकट जांभूळ मार्जर, सरळ वेळ बेडूक मक्षिका, इतक्यांदी नीच येऊनी, ज्ञान नसता भोगणे जनी. सत्संगजी, आपल्या अंगसंग असलेल्या निराकार प्रभूला जो जाणत नाही त्या मनुष्याच्या जीवाला ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे व नवे परिधान करावे, त्याप्रमाणे एका शरीरातून दुसऱ्यातून तिसऱ्या अशा अनेक पशुकुळात, पक्षीकुळात, जलचर कुळात, थलचर कुळात अशा अनेक कुळात जन्म घेतो, अनंत प्रकाराची भयंकर दुःखे भोगतो. पुन्हा मनुष्य जन्म मिळाल्याशिवाय उद्धारही करता येत नाही. म्हणून सत्संगजी दासबोधमध्ये म्हणतात, पशु देही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. ज्या क्षणी आपण जन्मतो त्या क्षणापासून आपल्या प्रत्येकाच्या मागे काळाचे माप लागलेले आहे. आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण भरतो ना भरतो तोच काळ आपणास उचलणार हे अटल सत्य आहे. याकरिता आपण वेळीच हित साधावे. आणि खरंच सत्संगजी आपले मोठे भाग्य आहे सत्संगजी की आपल्या जीवनामध्ये हे समयचे सद्गुरू आले आणि या प्रत्येक गोष्टीची आपल्याला जाणीव झाली. सत्संगजी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी.